नमस्कार, जय महाराष्ट्र. सध्या एक व्हिडिओ बनवलेली, त्याच्यानंतर बरेचसे पत्रकारांनी सांगितलं, त्याच्यानंतर राजसाहेबांनी आज पत्र दिलं. त्याच्यात त्यांनी नमूद केलेलं की जसं तुम्ही सामान्य जनतेला तुम्ही सांगताय की तुम्ही तेल कमी वापरा, तुम्ही बाहेर फिरा कमी, तुम्ही सोन्याचं कमी वापर करा. मग तसं साहेब बोलले की तुम्ही जे दौरे करताय ते पण तुम्ही कमी करा ना. की आज मंत्र्यांच्या पाठी 15-20 गाड्या असतात, त्याला पण पेट्रोल खर्च होतो. तर ते काय जे पत्रात लिहिलेलं होतं साहेबांनी, त्याच्यानंतर नवनाथ बनपाव जे पत्रकार होता तो सध्या प्रवक्ता बनलाय. चांगली गोष्ट आहे, पण बनपाव कधी पण आहे ना पिशवीत चांगला दिसतो, नाका उघडा पडला ना तर त्याला कुत्रं विचारत नाही, कारण कुत्रं पण ते बनपाव खात नाही. तसंच हे नवनाथ बनची हे झालेलं आहे. ज्या वेळेस गरज होती, जर नवनाथ बन तुझ्या लक्षात नसेल, शिवाजी पार्कला ज्या वेळेस आमच्या राजसाहेबांची गरज होती तेव्हा राजसाहेबांनी तिथं भाषण केलेलं. आणि नरेंद्र मोदी साहेब तेव्हा स्टेजवर उभे होते, राजसाहेब स्टेजवर होते, आणि त्यावेळेस ते जे काय सत्य आहे ते त्यावेळेस बोललेले. निवडणुकीच्या वेळेस तुम्ही आत्ता येता, तुम्ही राजसाहेबांवर वक्तव्य करता, तर जर आम्ही तुमच्या सगळ्यांवर वक्तव्य चालू केले ना तर तुमचे कपडे पण राहणार नाहीत. कारण की आज सामान्य जनतेला जेव्हा गरज असते ना तेव्हा ती एकच नाव घेते, ते म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे. कारण की मराठी माणसाला एकच माहिती आहे की जिथं न्याय भेटतो ते फक्त एकच मंदिर आहे, शिवतीर्थ. आणि तिथला एकच राजा आहे आणि एकच आहे की जो फक्त आणि फक्त मराठी माणसासाठी आजपर्यंत भांडत आलेला आहे आणि आत्तापर्यंत बोलत आलेले आहेत. ज्या वेळेस आमचा गुढीपाडवा मेळावा झाला त्यावेळेस साहेब बोललेले की इराणला इंडियाने सपोर्ट करायला पाहिजे होतं, ना तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टींना अडचणीत जायला लागणार आहे. त्यावेळेस सगळ्यांनी ट्वीट केलेलं काय रे, अंधभक्तांनी ट्वीट होते, तुमचे पोस्टर होते, बरोबर. आज ते दिवस आलेत. साहेब बोलतात कारण की ते अभ्यास करतात आणि त्याच्यावर बोलतात, ना का फक्त आला आणि बोलला नाही गेला. मध्ये थाळ्या वाजवा, आता सोनं हे करा, म्हणजे पैसा कोणाचा? तुमचा. जाणार कोण? तुम्ही. पण सांगणार कोण? BJP वाले. मग नवनाथ बन ते बन पाव पिशवीतच राहा. जास्त बोलशील, जास्त वाचशील तर पाव खायला आहे ना जास्त वेळ लागणार नाही. मला जास्त आता पुढचं उघडकीस बोलायचं नाही, कारण की बंद मुठ्ठी 1.25 लाखाची असते. कारण की महाराष्ट्राचा पहिला नियम आहे हात जोडून पहिला नमस्कार, समजत असेल तर ठीक, नाहीतर चमत्कार. आणि मनसेची तर ती पहिल्यापासून राहिलेली स्टाईल आहे. परत आमच्या साहेबांवर वक्तव्य करायच्या आधी विचार कर की तुमचीच माणसं आमच्या साहेबांच्या दारावर का असतात. जास्त दिवस नाही गेलेत, बावनकुळे आमच्या साहेबांच्या घरात होते. मग जेव्हा चपला घासायला लागतात ना तेव्हा विचार करा की कुठं घासताना काय करता. जय हिंद, जय महाराष्ट्र.